आवडली आवडली म्हणत तू खूप पाणीपुरी खाल्ली आज. होय. हे काय चाललंय तुमचं? रायानी पाहिलेली मुलगी बघायला जाणार होतो ना आपण, आणि तुम्ही काय केलं? उसाचा रस, पाणीपुरी, भेळ, जिलबी, रस्त्यात जे जे दिसेल ते खायला घालून उशीर केलात आणि इथं आणलं. तुम्हाला हे सगळं आजच खायचं होतं का? काय वाटलं असेल त्या मुलीकडच्यांना? वाट बघून बघून चिडले असतील ते. रंजना शांत व्हा, कोणी चिडलं नाहीये. म्हणजे या 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 राया, हे काय चाललंय तुझं? आम्हाला पुढे जा म्हणालास आणि तुझा पत्ताच नाही. कुठे होतास तू? आणि त्या मुलीच्या घरी जायला नाही का म्हणालास? काय चाललंय तुमचं? तुम्हाला खरंच वाटलं का हो? राया कृष्णाला सोडून दुसऱ्या लग्नाला तयार होईल म्हणून? यावर तुमचा विश्वास बसलाच कसा? राया, तुम्ही सगळे मिळून हे नाटक करत होतात. त्या मुलीच्या घरी जाणं हे सगळं खोटं होतं. होय. राया कृष्णाच्या नात्यात इथून पुढे कधीच दुरावा येऊ नये. कृष्णाला त्यांच्या नात्याची किंमत कळावी. तिचं रायावर किती प्रेम आहे याची जाणीव व्हावी ना, म्हणून आम्ही समजाने हे नाटक केलं. माझी येडच बनवलं की ह्यांनी. मी काय काय स्वप्न बघितली होती, त्या समद्यावर पाणी फिरवलं. नाही, मला आज सांगाच तुम्ही, मला या घरात काही किंमत आहे का नाही? मी ह्या घरातली नसल्यासारखे वागलाय तुम्ही. मला परक केलंय. मला विश्वासात घेऊन जर हे सगळं सांगितलं असतं तर काही बिघडलं असतं का तुमचं? तुम्हाला विश्वासात घेऊ ऐकलं असतं तू? हे स्वतःच्या मनाला विचार. अहो, तुम्ही रायाच्या दुसऱ्या लग्नासाठी इतके आतुर झाला होतात की तुम्हाला समजवायचं कसं हे आम्हाला कोणाला समजतच नव्हतं. खरं तर रंजना, तुम्ही ना रायाला समजून सांगायला पाहिजे की बाबा आता कृष्णाचा हात बरा झालाय, तू दुसऱ्या लग्नाच्या भानगडीत पडू नकोस. पण तुमची पत्रिका छापेपर्यंत, बस्ता बांधण्यापर्यंत मजल गेली. काय हे? मी हे सगळं माझ्या लेकासाठी करत होते, त्याच्या भल्यासाठी करते. पण तुम्ही आज माझ्यापासून हे सगळं लपवून दाखवून दिलं की या घरात मला काडीची किंमत नाहीये. मी या घरात फक्त कामासाठी आहे ना. ठीक आहे, करते मी काम, राबते मी घरगाड्यासारखी. तुम्ही मला कुणीच कसलीच किंमत देऊ नका. रंजना, रंजना, असं आमच्या मनात काही नाहीये. रंजना ऐका. रंजे, गुले, एकही शब्द बोलू नकोस ना माझ्याशी. आधीच माझं डोकं फिरलंय. रंजे, आग समद्यांचा राग तू माझ्यावर कशा पाय काढतेस? मी पडली गरीब बिचारी, कधी म्हणून कुणाला काय बोलत नाही तर समधी माझ्यावर तोंड टाकते ती. मग काय करू? आरती करू का तुझी? तूच सांग. आग रंजे, मला तुझा राग कळतोय, तरी मी तुला आधीच सांगितलं होतं त्या कृष्णीला चांगली ताब्यात ठेव, नाहीतर एक दिस चांगली डोक्यावर मिरं वाटेल म्हणून. पण नाही, तुझं सासू प्रेम उतू चाललं होतं ना. आता बघतेच नव्हता घरातल्या समद्यासनी तिनं तुझ्यापासून कसं तोडलं. ती काय समद्यांवर जादू केली आहे तिनं कुणास ठाऊक. अगं, तुझा नवरा, तुझी सासू, तुझा पोटचा लोक बी तिच्या पायात फितूर झालाय. खरंच रंजे, तुला तिनं घरातलं पाय पुसणच करून ठेवलंय बघ.
कृष्णा, अगं आवाज देऊन उठवायचं ना. असं कोण उठवतं पाणी उडवून? अरे मी काही मुद्दामून असं नाही उठवलं. भीती अशी अशी पाणी झटकत होती ना, त्यामुळे पाणी उडलं असेल. परत उडवलंस ना? मला सगळं माहितीये, मुद्दाम करतेस तू. बघतोस तुझ्याकडे अरे, पाणी उडवतेस तू. खरंच नाही मी. कृष्णा, आ! राया सोड मला. मी मस्करी करत होते. मी मस्करी करत होते. दाखवतो मस्करी काय असते आता. थांब. अयो, थांब. तुला का नाही बॅरल मध्येच टाकतो उचलून. ये इकडे, चल. ये इकडे. आई दुसऱ्या बाजूला. थांबा. राया हो माग. काय चाललंय तुमचं? लहान आहात का तुम्ही आता? कृष्णा, राया मुलगा आहे, पण तू सून आहेस ह्या घरची. अक्कल नाही तुला कसं वागावं ते? एवढी शिकलीयस तरी लग्न झाल्यावर परक्या घरी गेल्यावर कसं वागावं हे कळत नाही तुला? मी इथं राब राब राबते आणि तू काय करतेस? पकडापकडी खेळतेस घरात. घरातली कामं कोण करणार? आत्या चुकलं माझं. आई अगं आम्ही फक्त. एक शब्द बोलू नकोस. तुला काही कामं नाहीये? कारखान्यावर नाही जायचं? जायचंय. खाल्ला ना ओरडा, ह्याच्यामुळे मला पण खावा लागला. आत्या काही. कृष्णा, होय आत्यांना गरम गरम दूध लागतं सकाळी प्यायला. ते कोण नेऊन देणार? सगळीकडे मीच पाहायचं का? अरे बघा रे कुणीतरी. का हे काम पण मीच करायचं आहे का कुणी? या घरात काय ते काम फक्त मीच करायचं असा नियमच करून ठेवला इथल्या लोकांनी. बाकी सगळ्यात या घरातली लोक पुढं. यांच्यात काय ठरतं ना, त्यांच्यात मी नसते. घरातला साधा निर्णय घेताना मला विचारत पण नाही, पण कामाच्या बाबतीत मात्र मी पाहिजे पुढं. गरज काय ती मलाच आहे ना. माझा संसार, माझे लेकसून म्हटल्यावर मीच हे सगळं करायचं असं गृहीत धरून चालतात. आणि मी काय समजून घेते म्हटल्यानंतर माझ्याशी कसंही वागलं तरी चालतं असं वाटतं ह्या सगळ्यांना. पण मी हे खपवून घेणार नाही. आले आले. बोला. पार्सल आलं तुमचं. 5,000 रुपये द्या. 5,000? कसलं? नकोय आम्हाला घेऊन जावा. अहो असं काय करताय? तुम्हीच मागवलं ना पार्सल. कुणी मागवलंय? ऋतिक बाबूराव कोरडे कोण आहे तुमच्यात? भाचा आहे माझा. हा मग त्यानंच मागवले. ठीक आहे, आले मी पैसे घेऊन. आणि इकडे ऋतिक, हे सगळं काय चाललंय? काय नाही मावशी, माझ्याकडे कपडे आणि शूज नव्हते ना, ते मागवलेत. याची आता काही गरज होती का? कुठे जाणार आहेस हे घालून मिरवायला? कमवत नाहीयेस ना, कामावर नाहीयेस ना, मग कशाला हवं हे सगळं? आणि हवं असेल ना तर कमवायला शिकायचं. मावशी कमी ना कधी ना कधी, जास्त नाही 5,000 रुपये खर्च केले. 5,000 म्हणजे काय कमी वाटले का तुला? एक पैसा कमवायची अक्कल नाहीये तुला आणि 5,000चे बूट आणि कपडे मागवतोस. जनाची नाही जरा मनाची तरी लाज बाळग. पैसा काही झाडाला लागलाय का असा खर्च करायला?
आई अगं तू मध्ये बोलू नकोस. तुला विचारलंय का मी? प्रत्येक गोष्ट लग्नासारखी पोरखेळ नसते. आणि तुला किती समज आहे ना ते कळालंय तुझ्या लग्नाच्या नाटकावरून. ह्या घरातल्या लोकांना किती आणि काय काय समजवावं हेच कळत नाही मला. यापुढे जे काही घेशील ना ते स्वतःच्या पैशाने घ्यायचं. आमचे पैसे नाही उधळायचे. मावशे कशासाठी कशासाठी मागवलेस ही समज? तुला माहित आहे ना तू कमवत नाहीस. आपण या घरात आश्रित आहे तरी बी का घेतलंस? आत्ताच्या आत्ता ही समज माघारी देऊन टाक. नाही आपली लायकी, नाही आपल्याला काय चांगलं चुंगलं घालायचा अधिकार, तरी बी का असा वागतोस? का वागतोस असा? मावशे शांत हो. राया तू अजाबात मध्ये पडू नकस. रंजी म्हणत्या का नाही ती समज खरं आहे. ह्याला 1 रुपया कमवायची अक्कल नाही आणि पैसे खर्च करायला पाहिजे ती. अरे कारखान्यात चांगलं काम होतं तिथं बी घोळ घालून ठेवलास आणि घरात बसलायस. ह्याच्यामुळं मला मान खाली घालून जगायला लागतंय. तुझा बाप काय मरताना करोडोंची प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून गेलता वीर. ते असं पैसे उधळतोयस ती. मी आत्ताच्या आत्ता हे समज पेटवून देते म्हणजे मग परत काय मागवायचं तुझं धाडस व्हायचं नाही. काय करताय तुम्ही? चूक झाली असेल पोराकडनं आणि हे असले इथं काही करायचं नाही. मावशी अगं शांत हो. कशाला उगाच डोक्यात राग घालून घेतेस? हा शांत हो बरं एकदम. त्याला धडा शिकवल्याशिवाय ह्यो सुधरायचा नाही. मी अजिबात कुणाचं काय ऐकणार नाही. अरे गुले ऐक. अगं गुले, अगं गुले ऐक. गुले अगं ऐक की. मावशे गुली मावशी काय करताय? मम्मी नाही परत मागवत मी काहीच. अगं पण नको जाळू. हे माझ्याकडे खरं चांगली कापड नाही ती. उघडा राहा. थंडीने कुडकुडून मेलास का नाही तरी बी चालेल, पण परत जर दुसऱ्याच्या पैशाने काय मागवलंस का नाही तर बघ. ओ गुली मावशी सोड. मावशे मावशी अगं राहू दे. मम्मी तू घरात चल आणि हितनं पुढं जर का दुसऱ्याच्या पैशाने काय मागवलंस तर याद राख. मम्मी मम्मी बास. मम्मी 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 बास की. मम्मी अगं किती मारशील मम्मी? खाली पण मला मारलं. गाल लाल झालं माझं. आता मी काय खर्च करत नाही होय. अरे खर्च कर की. तुला नाही कोण म्हणतंय? पण तुला किती वेळा सांगितलंय डोळ्यावर येईल असा खर्च करू नगस. पण नाही आम्हाला ऐकायचंच नाही, ऐकायचंच नाही. आता मला काय माहिती की मावशी एवढं गोंधळ घालून म्हणून. याच्या अगोदर किती वेळा त्याने पैसे दिले की मम्मी. आणि तुला बी थोडं नाटक करायला काय झालं बरं? माझी पार्सल जायची काय गरज होती मम्मी? गरज होती, कळलं का? गरज होती. मी ती समज जाळलं का नाही त्याच्यामुळं ह्यांचं 5,000 रुपयाचं नुकसान झालंय. त्याच्यामुळं हितनं पुढं तू 50,000चं जरी काय मागवलंस का नाही तरी बी तुला रंजीच काय घरातलं कुणीच काय बोलत नसतंय. आता मी खाली जी काय केलं ना त्याच्यामुळे समद्यासनी लई वाईट वाटलं असणार आहे बघ. मम्मी ही गोष्ट माझ्या ध्यानात आली नाही. मम्मी ग्रेट आहेस तू. अरे त्याच्यामुळे तर टिकले मी ह्या घरात. तर मम्मी आज मावशी वागले ना आपल्या बरोबर ते नाही पटलं मला. या घरातली सगळी माणसं आपल्याला आपण अजून आश्रितच आहे याची जाणीव करून देते ती. वाईच दम काढ. ह्या रायामुळं माझ्या समद्या गोष्टींची माती झाल्या. पण मी अशी गप्प बसणारातली नाही. तू बघच लवकरात लवकर ही गुली ह्या ईदा त्यांच्या घरावर कारखान्यावर कशी राज्य गाजवते. आई रंजना आज ऋतिकला जरा जास्तच बोलली नाही का? एवढं काही बोलायची गरज नव्हती. तरुण पोरगा आहे तो असले खर्च करणारच.
थोडं समजवलं असतं तरी चाललं असतं म्हणा. तुझ्या बायकोचा राग तुला माहित नाही होय र? ती कुठला राग कुठं काढल हे सांगता येत नाही. त्यात ऋतिक तरी कुठल्या धुतल्या तांदळाने आहे. कशाला मागवायची एवढी महागडी कापड? त्यात तर गुलीनं तर आत्तीच केलंय आज. एवढा गोंधळ घालायची काय बी गरज नव्हती आज. खरं तर ना एवढं चिडायची कोणालाच काहीच गरज नव्हती. पण आजकाल या घरातल्या माणसांना नेमकं काय झालंय तेच कळणं झालंय. आता रायाचं दुसरं लग्न केलं, त्याच्या दुसऱ्या लग्नाचं नाटक रंजनापासून लपून ठेवलं. त्याचा तिला एवढा राग येईल असं आम्हाला वाटलं पण नव्हतं बघ. हे असे डोक्याला हात लावून बसत नाहीत. मला तर ना आईचं वागणंच कळना झालंय बघ. किती विचित्र वागतेय ती. छोट्या छोट्या गोष्टींचा पण भाव करते. सकाळपासून नुसती चिडचिड चालली आहे तिची. कुठला बी राग कुठं बी काढत बसली. आता त्या ऋतिकला एवढं बोलायची काय गरज होती का? गुली मावशीला किती राग आला बघितलं ना तू. असं वागल्यावर कुणाला बी राग येईलच म्हणा. मी सांगतो ना तुला, मी दुसरं लग्न केलं नाही म्हणून सगळ्यांवर राग काढते. हे बघ, मला मान्य आहे आई चुकल्या, पण त्यांच्या रागामागचं कारण काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला ना ग. त्या तुझ्या भल्याचाच विचार करतात. तुझा संसार सुखाचा व्हावा हीच त्यांची इच्छा असते. आणि राया, तू त्यांना वाईच येळ दे. आपला संसार सुखाचा चालू आहे ही बघून त्यांचा राग असता निघून जाईल. मला पटतंय तुझं. आपण थोडा वेळ दिला पाहिजे तिला. आणि तुम्हाला येळ दे. त्यांच्या मनात काय बी अडीनडी आहेत, माझ्याबद्दल जे काही गैरसमज आहेत ना, मी समधी दूर करते. आणि मग तू बघ मी त्यांचं मन कसं जिंकते ती. मला खात्री आहे याची. आणि तू माझं मन जिंकलेस. आईचं मन जिंकायला किती वेळ लागतोय तेव्हा तुला? हा, असं मन जिंकशील तू. येतो ग. थांब, डबा घेऊन जा. येतो. पाण्याची बाटली दिलीये. हा हा हाय. काय राया, काय झालं? आज कारखान्यात जायला पाय निघत नाही वाटत तुझा? येतो भाऊ. नंतर कृष्णा, जा बाई सोबत तू. अगं तुला एकटीला ठेवून तो कारखान्यात जाईल असं वाटत नाही मला. आई मन जुळली, दोघांमध्ये परत तालमेल झाला. खरंय भाऊ तुझं. दोघात असं बी समजा सुरळीत होणारच होत. माझी कृष्णा लई गुणाची आहे बघ. ती एक ना एक दिवस रायाचं मन जिंकणार याची खात्रीच होती बघ मला. तू बघच ती आता या विद्यार्थ्यांच्या घराचं कसं नंदनवन करतीया. मी बी बघतीच ह्यांच्या घराचं कसं नंदनवन होतंय ती. नाही ह्यांच्या नंदनवनाला आग लावली आणि समद पेटवून दिलं त्यातच शेकत बसली का नाही तर गुली नाव नाही लावणार मी.